नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये. मूर्तीपूजा व पार्थिव पूजा ह्यांच्या पुढील टप्पा म्हणजे मानसपूजा होय. मानसपूजेत कोणत्याही नश्वर वस्तूंना यत्किंचितही थारा नाही. मानसपूजेतील देव चैतन्यमय असतात. मूर्तीपूजेतील चांदीचा गोपाळ कृष्ण मानसपूजेत राधे समवेत प्रगट होतो, तर आपला गणपती बाप्पा मूषक वाहनावर येतो. भक्तांकडून भक्तीचा भावपूर्ण उपहार स्वीकारताना भक्ताशी एकरूप झालेला तो गोकुळीची बासरी वाजवू लागतो व त्याच्या बासरीचे सूर कानात गुंजन करू लागतात. मूर्तीपूजेत तेला तुपाची निरांजने असतात, तर मानसपूजेत अत्तरांनी युक्त असे स्फटिकांचे अक्षय दिवे असतात. मूर्तीपूजेतील देव नैवेद्य ग्रहण करत असल्याची कल्पना आपण स्वतः डोळे मिटून करावी लागते, पण मानसपूजेत भक्त आपल्या हाताने देवास नैवेद्य भरवत असतो. गणेश मानसपूजा म्हणजे प्रत्यक्ष मूर्तीची पूजा करण्याऐवजी मनाने गणपतीचे ध्यान करून मनातील भावनांनी आणि भक्तीने गणपतीला प्रसन्न करणे. या पूजेमध्ये गणपतीची मानसिक प्रतिष्ठापना करणे, त्याचे स्नानांनी उपचार करणे, वस्त्रांनी व अलंकारांनी त्याला सुशोभित करणे आणि नैवेद्य दाखवणे यांसारख्या सर्व क्रिया मानले जातात. या पूजेचा मुख्य उद्देश गणपतीला भक्ती आणि श्रद्धेने प्रसन्न करून घरात सुखशांती, समृद्धी आणि शांतता आणून देणे हा आहे. गणपतीची मानसपूजा ही गणेश जयंतीनिमित्त भाद्रपद शुक्ल चतुर्थी किंवा माघ शुक्ल चतुर्थीला तसेच प्रत्येक चतुर्थीला केली जाणारी एक प्रकारची मानसिक पूजा आहे. गणपतीची मानसपूजा तुम्ही दिवसातून कोणत्याही वेळी करू शकता. खास करून जेव्हा तुम्हाला शांतपणे आणि एकाग्रतेने देवाची भक्ती करायची असेल किंवा प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसेल, तेव्हा तुम्ही मानसपूजा करू शकता. मानसपूजा कशी करावी? एक शांत ठिकाणी बसा किंवा उभे राहा. गणपतीची मूर्ती किंवा चित्र डोळ्यासमोर आणा. मनातल्या मनात गणपतीला चंदन, फुले, दुर्वा आणि मोदक अर्पण करा आणि पुढे दिलेली मानसपूजेचा मंत्र ऐका, जो मी व्हिडिओमध्ये शेवटी दिलेला आहे. मानसपूजा मंत्राचे पठण आज सातारचे प्रसिद्ध अतुल आपटे गुरुजी करणार आहेत. यांच्याकडे कुंडली मार्गदर्शन, कुंडली मिलन, अपूर्ण कामनेप्रमाणे योग्य उपाय तसेच सर्व साहित्यांसह सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. यांना 10 वर्षाचा अनुभव आहे. जर तुम्हाला यापैकी कोणतीही माहिती हवी असेल अथवा विधी करून घ्यायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. चला तर मग आता आपण ऐकणार आहोत गणपतीची मानसपूजा. गणेश मानसपूजा. नानारत्नविचित्रकं रमणीकं सिंहासनं कल्पितं स्नानं जाह्नवीवारिणां गणपते पीताम्बरं गृह्यतां कण्ठे मौक्तिकमालिका श्रुतियुगे द्वेधारिते कुण्डले नानारत्नविराजितो रविविभा युक्तः किरीटशिरे भाले चर्चितकेशरं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं नानावृक्षसमुद्भवं सुकुसुमं मान्दारदुर्वाशमिः गुग्गोलोद्भवधूपकं विरचितं दीपं त्वदग्रे स्थितं भक्ष्यं मोदकसंयुतं गणपते क्षीरोदनं गृह्यतां ताम्बूलं मनसा मया विरचितं जम्बूफलं दक्षिणां साष्टाङ्गं प्रणतोऽस्मि ते मम कृतां पूजां गृहाण प्रभो मे कामः सततं तवार्चनविधौ बुद्धिस्तवालिङ्गने स्वेच्छा ते मुखदर्शने गणपते भक्तिस्तु पादाम्बुजे माता गणेशश्च पिता गणेशो भ्राता गणेशश्च सखा गणेशः विद्या गणेशो द्रविणं गणेशः स्वामी गणेशः शरणं गणेशः इतो गणेशः परतो गणेशो यतो यतो यामि ततो गणेशः गणेशदेवादपरं न किञ्चित्
तस्मात् गणेशं शरणं प्रपद्ये तस्मात् गणेशं शरणं प्रपद्ये तस्मात् गणेशं शरणं प्रपद्ये इति श्रीगणेशमानसपूजा समाप्तम्। जर तुमच्याकडे गणपतीचे आगमन यावर्षी होणार नसेल किंवा तुमच्याकडे गणपती बसत नसतील तर ही मानसपूजा तुम्ही ऐकू शकता व मानसपूजा करून गणपती बाप्पाला प्रसन्न करू शकता। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।